नमस्कार. तर खूप दिवस सर्च करून आम्ही आता फायनली वॉशिंग मशीन घेतली. त्याचाच अनबॉक्सिंगचा व्हिडिओ काढलेला होता, तर म्हणलं आता अपलोड करू. तर ही आहे सॅमसंगची 7 किलोची वॉशिंग मशीन. फुल्ली ॲटोमॅटिक आहे, 5 स्टार रेटिंगवाली आहे. तर ही फ्लिपकार्टवरून आम्ही घेतलेली आहे. तर ऑफलाईन पण बघितली, बरेचसे असं दुकानात वगैरे जाऊन बघितली होती शोरूमला. तर ऑफलाईन थोड्याशा महाग आहेत आणि ऑनलाईन थोडीशी स्वस्त पडते, म्हणून ऑनलाईन घेतली. थोडी म्हणजे 1-2 हजार रुपयाचा फरक पडतो म्हणून. तर सुरुवातीला तर आम्ही ही अनबॉक्सिंग केली नव्हती, कारण इन्स्टॉलेशनसाठी त्यांचा माणूस येणार होता, म्हणून तीच राहिली होती. तर ओपन केली, सगळीकडून ठीक आहे का, म्हणजे कुठं डॅमेज वगैरे आहे का ते बघितलं. ह्याच्यामध्ये 2 कलर होते, एक ब्लॅक होती आणि एक ग्रे. मला ब्लॅक घ्यायची नव्हती म्हणून ही ग्रे कलरची घेतली. सुरुवातीला तो माणूस सांगत होता कशी आहे वगैरे, ते हायड्रोलिकचं झाकण असतं वरचं वगैरे ते सांगत होता. थर्माकॉल वगैरे सगळी काढून घेतली आणि नंतर आतलं थर्माकॉल वगैरे काढून घेतलं आणि तर जोडायचं चालू होतं त्याचं. तर वॉशिंग मशीन बाथरूमच्या इथं जोडली होती, कारण बाथरूममध्ये तर ठेवू नाही शकत, कारण आमची बाथरूम छोटी आहे, इतकी जास्त मोठी नाहीत. आणि ही जी प्लेट आहे तर ती खाली लावत होती. आता ह्याला काय म्हणतात त्याला विचारलं, पण त्यानं सांगितलं की हे उंदरं वगैरे आत जाऊ नये म्हणून असतं. ती जी प्लेट होती तर ती व्यवस्थित अशी त्यांनी जोडून घेतली आणि स्क्रूड्रायव्हरने फिक्स वगैरे करून घेतली. आणि ही जी त्याच्यासोबत 2 पाईप पण आले होते, एक वॉश केलेल्या पाण्याचा पाईप जाणारा खराब पाण्याचा, आणि जे चांगलं पाणी आपण वापरणार आहे तर त्याचा एक पाईप आलेला. तर ते 2 पाईप जोडायचे होते. तर ते सगळं ह्या माणसाने जोडून दिलं. आणि नंतर मग हा जो पाईप आहे तर तो खराब पाण्याचा पाईप आहे, जो पाठीमागं असतो, तर तो जोडला, छान असं फिक्स केला आणि बाथरूममध्ये सोडला. आणि वरती जो आहे तर तो चांगल्या पाण्याचा पाईप आहे तर तो जोडला. तो पाईप ना थोडासा छोटाच आलेला, तर तो काय नळापर्यंत पोहोचत नव्हता बाथरूममधल्या. तर आम्ही तो जरा मोठा घेऊन आलो पाईप, मोठा आणावा लागत होता म्हणून शौर्याच्या पप्पांनी घेऊन आले दुसरा एक पाईप. तर तो जोडला आम्ही आणि छोटा पाईप तसाच ठेवला. आणि त्याने मग फोटो वगैरे काढून घेतले सगळीकडून व्यवस्थित आहे म्हणून. तर आतला टब वगैरे असा बराच मोठा आहे, कपडे पण भरपूर बसतात यामध्ये. तर त्याचं आमचं बघायचं चालू होतं. आणि नवीन नवीन आहे तर एक्साइटमेंट असतेच आपल्याला, कसं आहे काय आहे बघायची. आणि मशीन स्टार्ट कशी करायची आणि यूज कशी करायची तर त्याचा तो माणूस डेमो देत होता, तोही मी व्हिडिओ पुढं जोडते, तो नक्की बघा. लावले की ऑन करायचं असतं. हे प्रोग्राम आहे, एक पण बटन नाही, बटन इकडे आहे, प्रोग्रामचा मेन्यू इकडे आहे. तुम्हाला कुठलाही पण फंक्शन करायचं समजा इकडे प्रोग्राम आहे. 1 नंबर म्हणजे आपले नॉर्मल कपडे जे मिक्स कपाड असतं ना आपल्या पूर्ण, ते 1 नंबरवर. क्विक वॉश म्हणजे लवकर वॉश करून देणार तुम्हाला 15 मिनिटात. तुम्हाला अर्जंट असेल तर ते क्विक वॉश मध्ये करून देतात ते. डेलिकेट म्हणजे रेग्युलर कपडे आहेत ते त्यामध्ये हे करतात. बेडशीट वगैरे जे असतात ना, बारकी असली तर 2 टाकायचे, मोठी असली तर 1च टाकायचे त्यामध्ये. जीन्स वगैरे वेगळे. एनर्जी सेव्हिंग ऑटोमॅटिक करते. हे रिन्स आणि स्पिन म्हणजे सुकवतो पण आणि वॉश पण करतोय. आणि इको टब क्लीन, हे जे टब आहे ना आतमधला, हे टब हे दर 35 ते 40 आवर्स मध्ये ते टब क्लीन करावंच लागतं आपल्याला. ते बरोबर त्याचं एक पावडर वेगळं येतं, ते पावडर टाकून नल ऑन करून चालू करून द्यायचं. जे पण आपला निर्मा, आपण कापडे पण टाकले त्यासाठी निर्मा पण इकडेच टाकायचं आपला. लिक्विड वगैरे जे पण असेल ते इकडेच टाकायचं, ते बंद करायचं. ते बंद केले ते मग इकडनं प्रोग्राम सेट करायचं. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, जे कुठलाही फंक्शन तुम्हाला वापरायचं इकडनं हे करून मग प्ले करायचं. ते 7 नंबर, 8 नंबर इको टप क्लीन पर्यंत तुम्हाला चालू करून दाखवतो, फक्त स्पिन करून दाखवतो. ते कसं तुम्हाला इकडे सगळं टायमिंग देणार. तुम्ही कापडे टाकले, सगळं टाकले, तुम्हाला टायमिंग देणार, किती टाइम लागणार, 2 तास लागेल, 1 तास लागेल, 1.5 तास लागेल, जे पण असेल तुम्हाला टायमिंग देणार. मला ऑन करते, वॉश, रिन, स्पिन तिन्ही पण करतोय. धुतो पण, सुकवतो पण, सगळं करतो. कमांड घ्यायला त्याला वेळ लागतो ना. मागे काढले की परत त्याला तसंच फिरवायचं. फेकू नका हे. मग त्यांनी सांगितलं की जर दुसरा पाईप जोडला तर हा पाईप फेकू नका, म्हणजे हा पाईप ना छान आहे, तसा क्वालिटीचा आहे, मशीनसोबत आलेला. आम्ही जो दुसरा पाईप आणला 250 रुपयाचा, तर तो जरासं क्वालिटी थोडीशी हलकी आहे त्याची,
पण हा छान होता तो तसाच ठेवला, कारण आम्ही जर दुसरीकडे कुठं गेलो राहिला तर नळाजवळ जर वॉशिंग मशीन ठेवायची सोय असेल तर तो वापरता येईल म्हणून ठेवला तसाच. आणि मग परत आमचं चालू होतं की वापरून बघायचं बटन वगैरे कोणतं कसं काय. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.